यानंतर आपण रायगडमध्ये जाऊयात. महाडमधून गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, जेव्हापासून सत्ता स्थापन झाली आहे तेव्हापासून सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि त्यामुळे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा रायगडमध्ये सगळ्यात जास्त पणाला लागताना आपण पाहतोय. कोणत्या चुरशीच्या लढती आहेत आणि कोणाचं पारडं इकडे जड वाटतंय? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचा जो संघर्ष आहे तो अधिकच वाढलेला आहे. नगरपालिका निवडणुकींचा जर आपण आढावा जर घेतलात तर सध्या महाड नगरपालिका ही अनेक वर्ष आहे ती जगताप कुटुंबाकडे होते, जे आदल्या अगोदर ते काँग्रेसकडे होते. मात्र आता सध्या जगताप कुटुंबानं राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना असा हा संघर्ष आहे तो महायुतीमधील या घटक पक्षांतील या पक्षांमध्ये आहे तो रंगताना पाहायला मिळतोय. महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेने देखील अधिक आहे ती ताकद यंदा या नगरपालिकेमध्ये आपल्या जागा निवडून आणण्यासाठी लावलेली आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर या महाड नगरपालिकेमध्ये सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा मंत्री भरत गोगावले यांच्या सातत्यानं सभा झालेल्या आहेत आणि त्यामुळं ही नगरपालिका आहे ती यंदा अधिकच चुरशीची होताना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही पक्षांची तुल्यबल ताकद आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं आपण बघितलं तर हा निकाल आहे तो आजचा अधिक रंगतदार असणार आहे. कारण या निकालाची आपण जर बाजू आहे ती अगोदरच सांगता येऊ शकत नाही, कारण दोन्ही पक्षांची जो पारडा आहे ते जड असल्याचं अजूनही पाहायला मिळतंय आणि त्यामुळं हा निकाल कोणत्या स्तरावर जातोय, कोणाची बाजू या ठिकाणी अधिक भक्कम होते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर अनेक नगरपालिका आहेत. 10 नगरपालिकांमध्ये जवळजवळ 5 ते 6 नगरपालिका आहेत जिथे महायुतीमधीलच या घटक पक्षांमध्ये आहे तो सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात रायगड जिल्ह्यामध्ये वर्चस्व कोणाचं हे अधोरेखित करणारी ही आजची निवडणूक असणार आहे, आजचे निकाल असणार आहेत. गणेश, अपडेट जाणून घेत राहू. तुम्हाला विनंती आहे